बिर्याणी म्हटलं की आपल्या समोर येतात ते बासमती भाताचे आणि चिकनचे एकावरती एक रचलेले थर। मग ही बिर्याणी बनवायला बराचसा वेळ जातो, खूप सारे मसाले आपल्याला लागतात, पण आज आपण अगदी कमी मसाले कमी वेळात ही बिर्याणी बनवलेली आहे। अगदी गावरान पद्धतीने आपण ही चिकन बिर्याणी बनवलेली आहे। मग ह्याच्यामध्ये आपण इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे। आता हा तांदूळ कसा वापरायचा, किती प्रमाणामध्ये घ्यायचा, पाणी किती घालायचं, तर सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला रेसिपी आवडली किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी इथे चिकन घेतलेलं आहे, अर्धा किलो एवढं मी चिकन घेतलेलं आहे। अगदी मीडियम पीस करून घेतलेले आहेत, स्वच्छ 1 ते 2 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे। आता बिर्याणी बनवण्यासाठी चिकनचे पीस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठ्या साईजमध्ये कट करून घ्या। तर इथे आपण मॅरिनेट करण्यासाठी 1 चमचाभर हळद आणि 1 चमचाभर इथं मीठ घातलेलं आहे। तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं आहे। पूर्णपणे मीठ आणि हळद ही चिकनला लागली पाहिजे। मिठाने हळदीनं काय होतं, हळदीमुळे स्मेल येत नाही आणि मीठ हे पूर्णपणे चिकनमध्ये मुरलं की त्याची चवही अजून छान लागते। तर हे पूर्णपणे आपण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। हाताने हलवण्यापेक्षा तुम्ही असं जरी टॉस करून घेतलं तरी हळद आणि मीठ व्यवस्थित अशी एकत्र होते, मिक्स होते। तर मी इथं मसाला बनवण्यासाठी लसूण घेतलेला आहे, 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत। जाड मोठ्या पाकळ्या आहेत त्याच्यामुळे इथे मी कमी घेतलेल्या आहेत। जर तुम्ही छोट्या वापरत असाल तर 9-10 पाकळ्या इथं लसणीच्या घ्या। त्याच्यानंतर 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी इथं कांदे घेतलेले आहेत, 3 ते 4 कांदे मी मीडियम साईजचे घेतले होते, अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत। तुम्ही जर मोठ्या साईजमध्ये घेत असाल तर 2 कांदे पुरेसे होतील। त्याच्यानंतर घेतलेला आहे टोमॅटो, टोमॅटो पण मी इथं 3 यूज केलेले आहेत। अगदी पिकलेले टोमॅटो आपल्याला इथं वापरायचे। त्याच्यानंतर हे वाटण केलं होतं, हे लसूण अद्रक आणि कोथिंबीर मगाशी मी दाखवली होती त्याचंच अगदी जाडसर मी हे कुटून घेतलेलं आहे। मिक्सरमधून पण तुम्ही असं जाडसर बारीक करून घेऊ शकता। आता तांदूळ आपण जो घेतलेला आहे तो इंद्रायणी तांदूळ आपण इथं वापरलेला आहे। आता बरेच जण म्हणतील इंद्रायणी तांदूळ म्हणजे ह्याचा भात अगदी चिकट तयार होणार, तर असं नाही। तांदूळ आपण कशा पद्धतीने घेतोय म्हणजे कसला घेतोय किंवा त्याच्यामध्ये पाणी किती प्रमाणामध्ये घालणार आहोत आणि भात कसा शिजवतोय ह्याच्यावरती पण अवलंबून राहतं। तर तांदूळ घेताना अगदी जुना तांदूळ आपल्याला वापरायचा आहे, नवीन तांदळाचा वापर करायचा नाही। आणि हा तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल किंवा शिजवण्याची जर पद्धत तुमची व्यवस्थित असेल तर ह्याचा पण भात अगदी सुटसुटीत तयार होतो। तर हे इंद्रायणी तांदूळ अगदी मी अर्धा किलो इथं वापरलेले आहेत। आता हे पटकन आपल्याला धुवायचे नाहीत, ज्या वेळेला आपण कुकरमध्ये घालणार आहोत त्याच वेळेला आपल्याला हे धुवून काढायचे। बिर्याणी बनवण्यासाठी मी इथं 5 लिटरचा एवढा कुकर घेतलेला आहे। आता हा कुकर व्यवस्थित गरम झाला की याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। अगदी ही बिर्याणी आहे तर तुम्ही टोपामध्ये पण करू शकता। तर तेल मी इथं अगदी ज्या आपण भाजीला वापरतो पळ्या त्या अगदी 4 मी इथं घेतलेले आहेत। तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। तर तेल व्यवस्थित गरम झालं की इथे आपल्याला घालायचा आहे कांदा, जो आपण बारीक कट करून ठेवला होता तो अगदी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे। आता मी इथे खडे मसाले घातलेले नाहीत, कारण मी जो गरम मसाला आहे तो अगदी मी पावडर फॉर्ममध्येच इथं वापरणार आहे। तुम्हाला जर गरम मसाला हा खडे मसाला घालायचा असेल ते तोही तुम्ही तेलावरती ॲड करा आणि नंतर कांदा छान असा परतून घ्या। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर इथे आपल्याला घालायचा आहे टोमॅटो। टोमॅटो मी इथे 3 वापरलेले आहेत। जर तुम्ही मोठ्या साईजमध्ये टोमॅटो घेत असाल तर तुम्ही इथं 2 टोमॅटोंचा वापर केला तरी चालेल। टोमॅटो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपण इथं घालणार आहोत 1 चमचाभर मीठ। मीठ घातल्यानंतर टोमॅटो पटकन शिजलं जातं। मीठ घालताना पण व्यवस्थित मीठ घाला, कारण आपण जे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पण 1 चमचाभर आपण मीठ ॲड केलेलं आहे। तर मीठ अगदी तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करून घ्या आणि टोमॅटो व्यवस्थित असा शिजवून घ्या। 1 ते 2 मिनिटं टोमॅटो छान असा परतून घेतल्यानंतर इथे आपण घालणार आहोत जे लसूण अद्रक आणि कोथिंबीरचं जाडसर वाटण आपण करून घेतलं होतं ते आपण इथं घालून घेणार आहे। अगदी कमी मसाले आपण इथं वापरलेले आहेत। कमी मसाले आणि कमी साहित्यात ही बिर्याणी तयार करणार आहोत। अगदी गावरान पद्धतीने ही बिर्याणी तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर ही बिर्याणी बनवण्यासाठी अगदी तुम्ही कसलाही गरम मसाल्याचा जरी वापर केला नाही तरी ही बिर्याणी अगदी छान चविष्ट तयार होते। तर हे सगळे मसाले आहेत ते आपण अगदी भाजून घेतलेले आहेत। अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान असं परतून घ्यायचं। आता मी इथं घेतलेलं आहे कश्मीरी मिरची पावडर। कश्मीरी मिरची पावडरचा 1 चमचाभर मी इथं वापरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे। ही कश्मीरी मिरची पावडर आहे ती कांद्यावरती किंवा तेलावरती छानशी परतून घेतली की कोणत्या पण भाजीला
कलर अगदी मस्त येतो. तर व्यवस्थित आपलं हे परतून झालेलं आहे. टोमॅटो पण छान शिजलं गेलेलं आहे. आता आपण इथं घालून घेणार आहोत चिकन. चिकन घातल्यानंतर हे सगळं आहे ते मोठ्या गॅसवरती 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर हा गॅस थोडा कमी ठेवायचा. तर चिकन परतणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थित चिकन परतलं गेलं नाही की त्याचा खाताना वास येतो. तर हे व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर आपण इथे कुकरवरती झाकण ठेवून देणार आहे. थोडंसं वाफवून घ्यायचं चिकन, म्हणजे चिकनला छान असं पाणी सुटतं. तर त्याच्यावर 1 ग्लासभर पाणी ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी वरचं गरम झालेलं आहे आणि चिकनलाही छान असं पाणी सुटलेलं आहे. तर 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि हे चिकन आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. चिकन परतणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थित तुम्ही जर परतलं नाही तर खाताना त्याचा वास येतो आणि चवीला पण ते व्यवस्थित लागत नाही. तर हे बघा मस्तपैकी आपलं चिकन परतून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. मी 2 चमचे इथं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. आता हा कांदा लसूण मसाल्यामध्ये गरम मसाल्याचं पण प्रमाण अगदी बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे गरम मसाला मी इथं जास्त टाकणार नाही. तर हे व्यवस्थित असं आपण परतून घेऊया. अगदी गावरान पद्धतीने आपण ही बिर्याणी बनवतोय, त्याच्यामुळे जास्तीचे मसाले आपण इथं वापरलेले नाहीत. अगदी कमी मसाले आणि कमी साहित्यात ही बिर्याणी आपण बनवलेली आहे. इथे मी अगदी 1 चमचाभर गरम मसाला घातलेला आहे आणि तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. तुम्ही गरम मसाला अगदी अवश्य टाकून घ्या. त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर इथे आपल्याला घालायचे आहेत तांदूळ. तांदूळ अगदी मी ज्या वेळेला कुकरमध्ये घालायचे आहेत अगदी त्यावेळेलाच मी हे इंद्रायणी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. अगोदर धुवून ठेवू नका. तर हे व्यवस्थित असे तांदूळ आपण 1 ते 2 मिनिटं छान असे परतून घ्यायचे. परतताना गॅसचा फ्लेम हा थोडासा वाढवायचा, म्हणजे तांदूळ व्यवस्थित असे परतले जातात. तर हे 2 ते 3 मिनिटं छान असे परतल्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे पाणी. तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आणि छान असे आपले तांदूळ परतून तयार झालेले आहेत. तर पाणी घालताना अगदी जेवढे तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यात थोडंसं जास्त आपल्याला इथं पाणी घालायचं आहे. समजा 2 ग्लास तांदूळ असतील तर 2.5 ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथं व्यवस्थित असं मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. हे व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचंय. लक्षात ठेवायचं जर 2 ग्लास तांदूळ असतील तर 2.5 ग्लास आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे. आणि तांदूळ हा अगदी जुना तांदूळ आपल्याला यूज करायचा आहे. नवीन तांदूळ घेतलात तर तुम्ही कितीही पाणी कमी घातलं तरी तो भात अगदी चिकट तयार होतो. तर हे व्यवस्थित असं आपण हलवून घेतलेलं आहे. अगदी अर्धा इंच पाणी वरती राहिलेलं आहे, एवढं पाणी आपण इथं घातलेलं आहे. थोडंसं माझ्याकडून पाणी शिल्लक राहिलं होतं मगाशी, ते मी इथं घालून घेते आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 शिट्ट्या मी इथं काढून घेणार आहे आणि 2 ते 3 शिट्ट्यामध्ये मस्त असा भात आपला तयार होतो. जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या उशिरानं होत असतील तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कुकर बंद करा. तर हे बघा मस्तपैकी आपला कुकर थंड झालेला आहे आणि हा कुकरमध्ये भात अगदी व्यवस्थित आपला झालेला आहे. बिर्याणी व्यवस्थित अशी झालेली आहे. ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून मी घेते. तुम्हाला जर तळलेला कांदा आवडत असेल तर तुम्ही इथं तळलेला कांदा पण घालू शकता. तर मस्तपैकी अगदी सुटसुटीत आपली बिर्याणी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असे मोकळा पण झालेला आहे भात आणि व्यवस्थित असा शिजलेला पण आहे. तुम्ही बघू शकता एक ना एक दाणा असा मोकळा झालेला आहे आणि मस्त असा शिजला गेलेला आहे. अजिबात चिकट न होता आपण हा इंद्रायणी तांदळापासून हा बिर्याणी बनवलेली आहे. तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही जी बिर्याणी आहे तुम्ही अगदी टोपामध्ये पण अगदी ह्याच प्रोसेसने करू शकता. टोपामध्ये पण अगदी छान अशी तयार होते. तर ही झटपट बनवायची असेल तर कुकरमध्ये घाला. तर मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. अगदी कमी वेळामध्ये गावरान पद्धतीने कमी मसाले घालून आपण ही बिर्याणी तयार केलेली आहे. तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच साध्या सिंपल रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल अगदी गावरान रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.